स्टार प्रवाहाची अगदी नवी कोरी ही मालिका आहे आणि पाहूयात या मालिकेची झलक आणि नंतर सारखाच वागायचं. तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं. प्रत्येकाने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. काय करायचं ते कर. पुरुषी अहंकाराला आव्हान देण्याची काय किंमत द्यावी लागेल राधाला. गोट सोमवार ते गुरुवार संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह HD वर. बाळमातीच्या उत्सवात स्त्रियांना बंदी आहे, कारण सूर मारून तलावाच्या तळाशी जायला 1 मिनिट, तिथली माती हातात घ्यायला अर्धा मिनिट, पुन्हा वर यायला 1.5 मिनिट. तेवढा वेळ श्वास रोखून धरण्याचं बळ फक्त आम्हा पुरुषांमध्ये असतं. तुम्ही इथेच थांबायचं. मोकळी जिया तुरचळी ओढण्या सज्ज रूढींचे पांढे. बायकांनी काय करायचं हे ठरवायचं बायकांनीच, कारण आम्ही ठरवलंय. आता थांबायचं नाही. गोट 10 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाह आणि स्टार धन्यवाद. गोट या मालिकेतील विलास या ठिकाणी आहे. विलास, मी हा प्रोमो पाहिला आणि अगदी सगळ्यांच्या उपस्थितीत मला एकच प्रश्न तुला विचारावासा वाटतो की अगदी एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं झालं तर स्त्रीबद्दल तू काय सांगशील? नमस्कार डोंबिवली. स्त्रीबद्दल काय सांगणार? माझी आजी म्हणते विलास म्हणून मी स्त्रीबद्दल काय म्हणतोय ते तुम्ही सिरियलमध्ये बघत असालच. माझी आजी नेहमी म्हणते की परंपरा ही परंपरा आहे आणि काही गोष्टी पुरुषांनीच कराव्यात, पुरुषांनाच शोभून दिसतात. या मताचा मी, आणि जसं तुम्ही बघितलं ही राधा जिथे तिथे आपलं तिचं नाक वर असतं सतत, तर हे काही मला पटत नाही. अजिबात नाही. ओ क्या बात आहे. जोरदार टाळ्या राधासाठी. आत्ताच बघितलंस ना, इतक्या वेळा दाखवून दिलंय तुला दरवेळी. पाणमातीच्या उत्सवाच्या वेळेला पण मी पाण्यात उडी मारली, जशी तू उडी मारलीस. ढोल जसा तू वाजवतोस तसं मीही उत्सवात ढोल वाजवून दाखवला. मग काय पुरुषांचं काय, जे बायकांना जमतं ते बायकांना जमतं, कळलं? त्यामुळे प्लीज तुझा ॲटिट्यूड इथे दाखवू नकोस. तू इथेही भांडणार आहेस का माझ्याशी? म्हणजे तू उगाच अरे वा पुरुषांना जमतं ते पुरुषांना जमतं असं करत बसणार असेल ना, तर मग मी इथेही भांडी तुझ्याशी. नाही, पण ते खरंच आहे ना. आजी म्हणते ते खरंच आहे. अरे आजीचं काय आहे, तुला स्वतःचं मत आहे की नाही काही? बोल 2 ना. मिनिटं मला बोलू द्याल का? अरे एक सेकंड येस बोला. तू याला इंट्रोड्यूस करून दिलास, मला का नाही चांगलं इंट्रोड्यूस? अरे यार, जोरदार टाळ्या वाजवा राधासाठी. जोरदार. रूपल नंद हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण इतकी भडकते ही बाई. बाप रे, इतकं भडकतं काय कोणी? इतकी सुंदर दिसते, इतकी गोड असतेस. ते भडकण्याबद्दल नाही, जर कोणी स्त्रियांवर बोट उचललं ना तर मला राग येतो. त्यामुळे जिथे बोलायला पाहिजे तिथे मी बोलतेच. जसा मासा कापतात ना, म्हणजे आपण, रुपल ही प्युअर व्हेज आहे, पण तरी देखील तिचं स्वारस्य आहे या सगळ्या माशांमध्ये. सो तू जशी वागतेस ना या सिरियलमध्ये, इतकी भडक वागतेस आणि स्त्रियांबद्दल अगदी कोणी काही बोललं ना की लगेच अगदी झाशीची राणी म्हणतेस. अगदी आमच्या या आगरीवाड्यातल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या सेम हिच्यासारख्याच आहेत ना. आवाज येत नाहीये. क्या बात आहे. सो जोरदार टाळ्या आणि स्वागत आहे तुमचं दोघांचंही. स्टार प्रवाह या नव्या कोऱ्या जी मालिका आहे गोट, या मालिकेमधील हे दोन्ही विलास आणि राधा, तुम्ही दोघंही आज डोंबिवलीकरांना भेट देण्यासाठी आलेला आहात. तुम्हा दोघांचंही स्वागत. खरोखरच सो मच. मला जाणून घ्यायला आवडेल आणि सर्वांना जाणून घ्यायला आवडेल, कारण स्टार प्रवाह ही अशी वाहिनी आहे की ज्या वाहिनीच्या माध्यमातून खरोखरच अगदी सासू सुना यांच्या भांडणा पलीकडे काहीतरी विषय हे टी व्ही सिरियलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणले जातात. आणि स्त्री दाक्षिण्य, स्त्री सन्मान या विषयावरती ही सिरियल काहीतरी बोलू इच्छिते. मला तुझ्या शब्दात या सिरियलबद्दल ऐकायला आवडेल. जर तुम्ही बघत असाल माझी आमची मालिका गोट. ओके, आमची मालिका गोट. तर गोठ म्हणजे मला सांगायला आवडेल की गोठ एक दागिना आहे आणि जो एक मान असतो,
तो स्त्रियांना दिला जातो की आता ती एकदम आयडियल स्त्री आहे म्हटल्यावर तिला कोट देतात. तर आमच्या स्टोरीमध्ये एक गूढ आहे, या गोडच्या अवतीभोवती फिरणार. ओके. आणि ते गूढ आणि ते रहस्य शोधण्यासाठी राधा खूप तडफड करतात. तर आमच्या इट इज नॉट ओनली अबाउट मिस्ट्री, फक्त मिस्ट्री नाही, अशा